हाय फ्रेंड्स, प्राची रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत काळं मटण। चला तर पाहूया। एक वाटी सुकं खोबरं घेतलं आहे, ते भाजून घेणार आहे गॅसवर। त्यानंतर 2 कांदे घेतले आहेत, तेही भाजून घेते। खोबरं आणि कांदा व्यवस्थित काळं होईपर्यंत भाजायचं आहे। त्यानंतर 2 मिरच्या घेतल्या आहेत, त्याही तसंच भाजून घेतल्या आहेत। हे सगळं बारीक करून मिक्सरला वाटून घेणार आहे। आता 1 वाटी मटण घेतलं आहे। आता त्यात आला लसूण पेस्ट 1 चमचा, त्यानंतर हळद घालून घेते, चवीनुसार मीठ घालून मिक्स करून घेणार आहे। अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवायचं आहे ते मटण। फोडणीसाठी एका पातेल्यात तेल घेतले आहे, त्यानंतर ते मटण घालून घेणार आहे। ते तेलात परतून घेते। मटण तेलात व्यवस्थित परतलं की चवीलाही खूप छान लागतं। आता त्यात भाजका मसाला, गरम मसाला घालून पुन्हा एकदा तेलात परतून घेणार आहे। 2 वाटी गरम पाणी घेतलं आहे, ते त्यात ओतून झाकण ठेवून मटण शिजवून घेणार आहे। 15 ते 20 मिनिटं लागतात मटण शिजायला। मटण आता शिजलं आहे, त्यात आता ते खोबरं आणि कांद्याचं वाटण घालून घेते। तुम्हाला काळं मटण कसं वाटलं ते कमेंट्स करायला विसरू नका।